अश्वपती पुसता झाला, नारद सांगता तितयाला. अल्पायुषी सत्यवंत सावित्रीने का प्रणिला. आणखी वरवरी बाळे मनी निश्चय जो केला. आरती वडराजा दयावंत यमदूजा, सत्यवंत ही सावित्री. भावे करीन मी पूजा, आरती वडराजा. ज्येष्ठ मास त्रयोदशी, करीती पूजन वडाशी. त्रिरात व्रत करुनिया, जिंकी तू सत्यवंताशी. आरती वडराजा स्वर्गावारी जाऊनिया, अग्निखांब कचळीला. धर्मराजा उचकला, हत्या घालील जीवाला. येश्रगे पतिव्रते, पतीनेही गे आपुला. आरती वडराजा जाऊनिया यमापाशी, मागतसे आपुला पती. चारी वर देऊनिया, दयावंता द्यावा पती. आरती वडराजा पतिव्रते तुझी कीर्ती, ऐकुनी जाणारी. तुझे व्रत आचरती, तुझी भुवने पावती. आरती वडराजा पतिव्रते तुझी स्तुती, त्रिभुवनी ज्या करीती. स्वर्गी पुष्पवृष्टी करुनिया, आणिलासी आपुला पती. अभय देऊनिया, पतिव्रते तारी त्यासी. आरती वडराजा आता बघूयात की या दिवसाला वटपौर्णिमा असे नाव कसे पडले. सावित्री जेव्हा परत त्या वडाच्या झाडापाशी आली, जिथे सत्यवानाचे शरीर पडले होते, तेव्हा सत्यवान जणू गाढ झोपेतून उठल्यासारखा जिवंत झाला. वडाच्या झाडाखालीच ही संपूर्ण घटना घडली आणि वडाच्या झाडानेच सत्यवानाच्या शरीराचे रक्षण केले होते. म्हणून या दिवसाला वटपौर्णिमा असे नाव पडले. या दिवसाचे महत्त्व बघूयात. तेव्हापासून सुवासिनी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी ज्येष्ठ पौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करतात आणि वटसावित्रीची ही कथा श्रवण करतात. अश्वपती पुसता झाला, नारद सांगता तितयाला. अल्पायुषी सत्यवंत सावित्रीने का प्रणिला. आणखी वरवरी बाळे मनी निश्चय जो केला. आरती वडराजा दयावंत यमदूजा, सत्यवंत ही सावित्री. भावे करीन मी पूजा, आरती वडराजा. माझे पुढील व्हिडिओ असेच बघण्यासाठी प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका.